प्रशासकीय सेवेत असताना आपण कशा पद्धतीनं काम करू, ज्याचा उपयोग तळागाळातील लोकांना व्हायला हवा। सामाजिकदृष्ट्या पोलीस खात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण हे खातं म्हणजे जनसामान्यांचं बलस्थान आणि आशास्थान आहे। वंचितांचं, शोषितांचं, पीडितांचं आणि गरजूवंतांचं आश्रयस्थान आहे। या खात्याच्या प्रमुखानं ठरवलं तर समाजातील अनाचार, अत्याचार कमी होऊन मस्तवाल लोकांची दादागिरी कमी होऊ शकते। आज पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था असल्यामुळं सामाजिक स्थिरता दिसून येते। पोलीस खाते अस्तित्वात नसते तर समाजातील चित्र हे विदारक असतं। उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयाचा पदभार घेतल्यापासून त्यांनी चुकीच्या व अवैध धंदे करणाऱ्यांना सुतासारखं सरळ केलं। आज त्यांची उस्मानाबाद जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे। तरुणाईच्या हृदयावर त्यांनी स्वतःचं नाव कोरलं आहे। मधल्या काळात जसा सिंघमचा प्रभाव तरुणाईवर राहिला, तसाच प्रभाव आर राजा यांचा असल्याचं दिसत आहे। त्यांच्या कार्याचा गौरव पोलीस खात्यानं केला असून त्यांच्या कामाबद्दल विशेष सेवा पदक देऊन सन्मानित केला आहे। अशा तरुण अधिकाऱ्यांचा वार्ता समूहाला हेवा वाटतो आहे। सामाजिक स्तरावर पोलीस खात्याला वेगळं महत्त्व आहे। समाजात दुर्गुण आणि सद्गुण असे दोन विचार आहेत। जो ज्या मार्गाने जाईल त्याला त्याचं फळ मिळणार आहे। सद्विचारानं गेलं तर त्याचा रस्ता दूर आहे, परंतु वाट चांगली आणि सुलभ आहे, ज्यातून मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास होणार नाही। दुर्गुणांच्या वाटेनं गेलं तर लवकर पोहोचता येईल, परंतु अर्ध्यावरच त्याचा डाव सोडावा लागेल, शिक्षा भोगावी लागेल आणि वेळ प्रसंगी सारी हयात यात निघून जाण्याची शक्यता असते। शिवाय भविष्य हे अंधकारमय असतं। चुकीच्या गोष्टीवर प्रतिबंध लावण्यासाठी पोलीस हे एक अस्त्र आहे। समाजात दोन्ही गोष्टी असल्या तर माणूस म्हणून जगण्याला किंमत आहे। सर्वच सद्गुण असतील तर दुर्गुणांचं महत्त्व कळणार नाही आणि सर्वजण दुष्ट असतील तर चांगल्याचं महत्त्व कसं कळणार, म्हणून पोलिसाची निर्मिती झाली आहे। जुन्या काळापासून हे चालत आलेलं आहे। आज पोलीस प्रशासन आहे म्हणून सामाजिक स्थिती स्थिर आहे। पोलिसांनी ठरवलं तर कायद्याच्या चौकटीत राहून बरंच चांगलं काम करता येतं। चांगलं काम करावायचं झालं तर फायदा कमी होतो, परंतु समाजामध्ये मान सन्मान आणि गोरगरिबांचे आशीर्वाद मिळत असतात। परंतु जे कायम पैशाच्या हव्यासापोटी दुर्बलांवर अन्याय करतात त्यांचा भविष्यकाळ हा निश्चितच काळ्या घटनांनी दडलेला आहे। हे अनेक वेळा सिद्ध झालंय। त्यामुळे समाजात पोलीस बांधवांनी चांगलं काम उभं केलं तर एक चांगला समाज उभा राहील असा विश्वास पोलीस खात्यातील मोठ्या मान्यवर अधिकाऱ्यांना वाटतो। आज काही मुठभर चांगली माणसं व चांगले अधिकारी आहेत म्हणून या खात्याचा लौकिक वाढलेला आहे। तरुण अधिकारी बऱ्याच ठिकाणी चांगलं काम करीत आहेत। हे तरुण अधिकारी अत्यंत सामान्य कुटुंबातून व मोठ्या कष्टातून आपल्या पदांपर्यंत पोहोचले आहेत। साधारणतः 5 वर्षाचा दीर्घ अभ्यास करून त्यांनी आपलं ध्येय साध्य केलेलं आहे। उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक आर राजा हे प्रतिकूल परिस्थितीतून आलेलं व्यक्तिमत्व आहे। पोलीस अधीक्षक म्हणून ते प्रथमच उस्मानाबाद जिल्ह्यात काम करीत आहेत। एक तरुण अधिकारी चांगलं काम करीत असल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातील जनसामान्यांना आश्वासक चेहरा म्हणून अभिमान वाटतोय। त्यांच्या हातून आणखी चांगली सेवा घडावायची आहे, परंतु गेल्या वर्षभरातील त्यांचा परफॉर्मन्स हा चांगला राहिलेला आहे। तरुणाईच्या हृदयावर त्यांनी छाप पाडलेली आहे, तर महाविद्यालयातील तरुणींना व विद्यार्थिनींना विश्वास मिळवून दिला आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील असंख्य तरुणाईनं आर राजा यांचे फोटो स्वतःच्या दुचाकी वाहनांवर आयडॉल म्हणून प्रिंट केले आहेत। आजची तरुणाई ही सध्या अभिनेते व अभिनेत्रींच्या प्रेमात पडलेली आहे, परंतु आर राजा यांनी आपल्या कामाची छाप सोडल्यानं तरुणाईच्या मनावर त्यांनी आपलं स्थान घट्ट केलं आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप लावण्याचं काम त्यांनी केलंय। अवैध धंद्यावाल्यांची पूर्णतः त्यांच्यामुळे टरकली आहे। अशा कर्तबगार आणि कर्तृत्वप्रिय अधिकाऱ्यांचा सर्वत्र लौकिक वाढलेला आहे। त्यांच्या कार्याचा सामाजिक स्तरावर गौरव केला गेला, परंतु ज्या खात्यामध्ये ते काम करीत आहेत अशा खात्यानं देखील त्यांचा विशेष सेवा गौरव पदक देऊन सन्मान केला आहे। वार्ता समूहाला सदैव अशा तरुणाईचा हेवा आणि कौतुक वाटत आलेला आहे, म्हणून अशा अधिकाऱ्यांचा सन्मान होताना वार्ता समूह हा त्यांना बळ देण्याचं काम करतोय। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, उस्मानाबाद, जिल्हा उस्मानाबाद।
Audio